ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला फसवलं जातं. आता या ठिकाणी आलो, मला वाटलं आता 500 कोटी रुपये दिले तिथपर्यंतच बोलतील. बस झालं बाबा, आता इतके मोठे दिलेत, आता काही नको आम्हाला. पण असं काही होणे शक्यच नाही. अनेक मागण्या केल्या. मी मनातल्या मनात विचार करत होतो की खरंच आपण तेवढं देण्याच्या लायकीचे आहोत का. एक संजय शिरसाट या महाराष्ट्राचा समाज कल्याण मंत्री होतो आणि त्यांनी जे काही त्याच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, जे काही पाहिलेलं आहे, ते डोळ्यासमोर ठेवून काम करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार डोक्यामध्ये असतो. पहिल्यांदा मी नगरसेवक झालो त्या टायमाला मला असं वाटायचं, आताही तुम्ही पाहता राजकारणामध्ये नगरसेवक असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, कोणतंही एक पद आलं तर माणसाला असं वाटतं की राजकारणामध्ये मी आता परिपक्व झालो आणि मोठा झालो. मग त्याची चालण्याची स्टाईल बदलते, त्याची बोलण्याची स्टाईल बदलते, त्याच्या वागण्यामध्ये फरक पडतो. आणि जो काल लोकांना नमस्कार करत होता तो लोकांचे नमस्कार सुद्धा नम्रपणे स्वीकारत नाही, असे लोक पुन्हा तयार होताना आपण पाहिलेले. मी यासाठी सांगितलं की माझ्या आयुष्यात काय घडलंय. पाहिलं तर इतका लंबा, इतका मोठा आहे, तरी मला असं वाटतं की मी आणखीन काम करायला कमी पडतोय, मला आणखीन काम केलं पाहिजे. समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर, सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शपथ घेताना नागपूरला आमचा शपथविधी झाला. मला शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हतं की माझ्याकडे कोणतं खातं आहे आणि मी राज्यमंत्री आहे का कॅबिनेट मंत्री आहे. जेव्हा त्या खुर्चीवर बसलो, तिकडच्या त्या सर्व स्टेजवर, समोर राज्यपाल बसलेत, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, बाकी मंत्रीगण, जे शपथ घेणाऱ्यांची लाईन, दुसऱ्या लाईनीमध्ये मी होतो. आणि जेव्हा शपथ घ्यायला उठलो, जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून, त्या टायमाला डोळ्यासमोर एकच प्रतिमा आली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मी शपथ घेतो याचं मला महत्व नव्हतं. हा तर माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता. माझ्या खानदानीमध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं. त्या ठिकाणी मी या राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो, हा याचा आनंद होताच होता. परंतु डोक्यात एक विचार होता की ही काय सिस्टीम आहे जी माझ्या बाबासाहेबांनी घालून दिली. राज्यपाल बी आहे, मुख्यमंत्री बी आहे आणि तिथं शपथेचं वाचन करावं लागतंय, जी बाबासाहेबांनी लिहिलेली शपथ आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पदावर जा, काही करा, सुरुवात तुम्हाला तिथून करावं लागतं. आनंद तर होता, पण डोक्यात तोच एक विचार होता की ही किमया ज्या माणसांनी केली, ज्या महामानवाने केली, पुन्हा डोक्यात विचार आले, हे असं का घडतं. मी दरवर्षीचे 14 एप्रिल पाहतो, त्याला गर्दी ही वाढत जाते, कधी कमी होत नाही. मग कळालं की राज्याचा, देशाचा राष्ट्रपती बदलू शकतो, पंतप्रधान बदलू शकतो, मुख्यमंत्री अनेक बदलू शकतात, राज्यपाल बदलू शकतात, मंत्री बदलू शकतात,
पण बाबासाहेबाची खुर्ची, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बदलले त्याला हलवायची हिंमत आजपर्यंत कुणाच नाही. ताकद ज्याला म्हणतात ही ताकद ती. आणि म्हणून आम्ही केलंय. हे काय केलंय मला स्वतःलाच कधी कधी असं वाटतं आपण काही केलं नाही तरी हे लोक सत्कार का करतात. जे होतं ते द्यायचं कसं हे आपल्याला कळालं एवढंच फक्त आपल्यातला त्यांच्यातला फरक आहे. पैसे होते का नाही खात्याकडे होते, दिले का नाही हा प्रश्न वेगळा. द्यायची दानत असावी लागते ती आपण दाखवली. आज समाज एकत्रित आलेला आहे. याच्यासाठी निश्चितच मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील याचं सहकार्य आहेच. परंतु मंत्री झाल्यानंतर ज्या सुरुवात आपण केल्यात ना त्या यासाठी केल्यात की तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. पहिल्यांदा मी इंदू मिलला गेलो, पाहिलं, अनेक जण जाऊन आले, मी पण गेलो. या वर्षी होणार, त्या वर्षी होणार, पुतळ्याचं काम चालू आहे, कधी होत आहे. मग लोकांमध्ये असंतोष, करणार आहेत की नाही करणार आहेत. पण असं नाही चालत ना. करणार आहे तर कधी, एकदा ठरलं तर पाहिजे. हा का नामांतराचा लढा आहे का? 18 वर्ष चालला पण हातात काय भेटलं नाही. झुंजले लोकांचा संसार उद्ध्वस्त झाले. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. हिंदू मिलचा त्याच्याबद्दलचं चाललेलं काम ज्या गतीने चाललं होतं मी जाऊन पाहिलं. मग नोएडाला गेलो, दिल्लीला नोएडा आहे, ज्या कारखान्यात हा पुतळा बनतोय तिथं जाऊन तिथं पाहिलं की हा पुतळ्याचं काय स्टेटस आहे. ते राम जे बनवत आहेत पुतळा त्यांना सांगितलं मला पुतळा कधी कंप्लीट करून देणार आहात ते सांगा. पैशाची चिंता नसावी, ऍडव्हान्स पैसे मी तुम्हाला देतो. राम सुतार बघा, पुतळा बनवणारा माणूस कोण आहे, त्याचं वय काय किती असावं. मला त्याचं आश्चर्य वाटतं, गर्वही वाटला त्या माणसाचा. त्याचं वय ज्या दिवशी मी गेलो होतो त्याला भेटायला त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. कितवा? 100वा फक्त. पहिल्या फ्लोअरवर माणूस विदाउट सपोर्टचा चालत गेला. आम्हाला चहा कॉफी आली. आता आजकाल सिस्टीम असते ना, साखर बाजूला ठेवतात ते. मी 2 टाकले माझ्या कपामध्ये. मी म्हणलो हा माणसाचा वय 100 आहे, हा तर काही साखर घेणार नाही, दुनियाभरचे आजार याला असतील. त्या माणसाने 3 घेतले साखर चहा मध्ये टाकले. अहो म्हणलं तुम्हाला शुगर वगैरे काही नाही. मला केक आणला, केक कापला, मोठा पीस. आता उगाच तरी आपण तोंडाला असं लावतो, त्याने मोठा केकच तोंडात टाकला. मनातल्या मनात म्हणलं हा माणूस काही जात नाही. बाबासाहेबांचा पुतळा करायचं काम ज्याने हाती घेतलंय कंप्लीट झाल्याशिवाय हा माणूस जाणार नाही. हे पुण्य याच्या पाहिजे. डिसेंबरला 26 पुढच्या वर्षी आपण तो पुतळा इंदू मिलच्या ठिकाणी स्थापन करतोय. 26 डिसेंबरला, म्हणजे ही डिसेंबर नाही, 25 साल 26 मध्ये. आता माझी जी फिल्म दाखवली त्याच्यामध्ये 310 दाखवलं. बाबा चुकीचं नको दाखवत जाऊ. 350 फुटाचा तो पुतळा आहे. 350 फुटाचा आहे. मी हे यासाठी सांगितलं की आपण एकदा काम सुरू केलं तर त्या गतीने गेलं पाहिजे. तुम्ही आता महाडच्या चौदार तळ्याला किती लोक गेले असेल? अनेक लोक जाऊन आले ना. काय होतं चौदार तळ्यामध्ये आता?
ते पाणी पाहिलं तुम्ही? पिणार ते पाणी तुम्ही? हात तरी घालणार का त्याच्यात? बाबासाहेबाचं नाव ज्या ठिकाणी लागतं, बाबासाहेबाच्या नावाने जे काही तयार होतं ते एवढं प्युअर असलं पाहिजे की माणसाने त्याला अभिमान वाटला पाहिजे. त्या ते हिरवगार पाणी, त्याला शेवळलेलं पाणी, तिथं जाऊन मी सलामी घेतली. नंतर पाहिलं, म्हणजे हे काय? म्हणे 14 तळ्याचं पाणी. सगळ्या अधिकाऱ्याला बोलवलं, इकडे ये, इकडे ये. मला 8 दिवसामध्ये एस्टिमेट आलं पाहिजे. आणि मी जेव्हा पुढच्या वेळेला येईल ना, लोकांनी हे पाणी पिलं पाहिजे, हे लक्षात ठेव. 45 कोटी रुपये दिले तिथं सगळा परिसर सुंदर करायला. आपण आता असतो छोटे काम करतच नाही, कोटीतच बोलतो आपण. दहाची आणि 5ची नोट मोजण्यामध्ये आयुष्य गेलं आपल्या लोकांनी. कधीतरी खोटीचं बोललं पाहिजे का नाही? छोटे बोलतच नाही आपण. वामनराव महाडिका, म्हणजे वामनराव कर्डक, वामनदादा कर्डक, बाबासाहेबाची खरी कमान ज्यांनी चालवली, ज्या उंचीने चालवली, वामनदादाचं आजही कोणतंही गाणं घ्या, माणसाला झिंग आलीच पाहिजे, त्याच्यामध्ये तरतरी आलीच पाहिजे, त्याच्यामध्ये जोश आलाच पाहिजे. त्याचं गाव आहे आमच्या नाशिकमध्ये, देशवंडी गाव. सिन्नरच्या त्या साईडला देशवंडी गाव आहे. जमीन आहे 2.5 एकर. काहीच नाही तिथं, करत नाही पण ते आपण करतोय. त्याला 25 कोटी रुपये दिले आपण. आम्हाला जसं बाबासाहेबाला नमन करायला आवडतं ना, वामनदादाला जाऊन सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे, जय भीम केला पाहिजे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झाली. हे मी यासाठी करतो, मला या काम करण्यामध्ये इंटरेस्ट यासाठी आहे की ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला माणूस बनवलंय, तुम्ही काल कोण होता जर विचार केला, तुमच्या 2 पिढ्या मागं फक्त वळून पहा, तुमच्या 2 पिढ्या कशा होत्या, कशा राहत होत्या, कशा खात होत्या, कधी त्यांना कधी कपडा तरी त्यांना मिळत होता का, हे जर मागं वळून विचार केला तर आपण त्या गुलामाला बाबासाहेबांनी माणूस बनवलं. त्या बाबासाहेबासाठी कोणती गोष्ट कमी पडता कामा नये, हे माझा विचार. आज आपल्याला चांगलं वाटतंय, काय जॅकेट आहे, हे सब आहे, सब आहे, टेन्शन काय? अरे पण ज्याच्यामुळं ते मिळालंय त्याचं नाव जर तू विसरला तर तू माणूस कसला असेल? तुला माणूस कशाला म्हणायचं? आम्ही हे विचार घेऊन पुढे जायचा आपण प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काही लोकांना छोटी गोष्ट वाटत असेल. मी हॉस्टेल बनवण्याच्या मागची कल्पना अशी आहे, ग्रामीण भागामधला माणूस तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, शिक्षणाला येतो. त्या हॉस्टेल पहिलं तर तो आलेला झोपडपट्टीतून, जिथं शिकायला त्याला इच्छा आहे, मला कलेक्टर बनायचंय, मला तहसीलदार बनायचंय, मला तलाठी बनायचंय, मला आमकं बनायचंय, ढमकं बनायचंय. ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणची अवस्था पाहिली तर गुरंढोरं सुद्धा तिथं राहू शकत नाही, असे हॉस्टेल होते. मी एका हॉस्टेलला जेव्हा भेट दिली, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, मी आजही सकाळी एका ठिकाणी सांगितलं, हॉस्टेलमध्ये गेलो, पाहिलं तर त्या सगळ्या दुरावस्था जेव्हा पाहिल्या, सगळे अधिकारी माझ्या बरोबर, मी पुढं, काही विद्यार्थी बरोबर. एक खिडकी होती, तिथं टावेल लटकलेला होता. आम्ही काय कमी माणसं आहेत का? खोड्या करणे संजय सिसटचा धंदाच आहे. कधी नीट बसलाय तो, म्हणून सर्वजण अंगावर येतात माझ्या, आणि मला ते चांगलं वाटतं. मी सहज गेलो, पण चालता चालता त्या खिडकीला तर टावेल लावलेला होता, वाटला तर मंत्री नीट चालव ना गपचूप, ते वाटला तर आपण एखादी जी शिवी दिली जोरात, तो आंघोळ करत होता.
आता त्याच्या इज्जतीवर जर मी घालत असेल तो शिवी दिल्याशिवाय राहणार आहे का? ही अवस्था त्या विद्यार्थ्याची जर असेल, पलंग ते लोखंडी पलंग बाबा आदम जमान्याचे, काय शिकणार होतो? घरचे लोक अपेक्षा धरून राहिले की माझा पोरगा गेला शहरात, आता शिकेल, मोठा चांगला लाडसाब होईल आणि आमची दरिद्री दूर होईल. कधी होईल अशी? म्हणून ते हॉस्टेल काढले. सगळ्यात पहिला निर्णय मी घेतला. 1250 कोटी रुपये त्याच्यासाठी ठेवले मी. 1250 कोटी. आपला कामीच आहे कोटी में बात करणे की. आणि फक्त बोलायचंच नाही. नो, काहीतरी बोललं, काहीतरी लोक बसले, टाळा वाजवतील, सत्कार करतील आणि ते संपला विषय. जेव्हा होईल तेव्हा होईल. नाही, संजय शिरसाट जो बोलला ते केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही, हे सर्वांना माहित आहे. एकदा शब्द दिला. ते हॉस्टेल त्या धर्तीचे असले पाहिजे. माझ्या पोराला अभ्यास करताना त्या पद्धतीने केलं पाहिजे. या 125 हॉस्टेल मधून किती पोरं निघणार आहे माहित तुम्हाला? दरवर्षी 25,000 पोरं तिथं भरती होतील आणि ते शिकतील. 25,000 पोरांना, विद्यार्थ्यांना जर एक स्थान चांगलं मिळालं, 25,000 आकडा छोटा आहे का? जर ते शिकले, मोठे झाले तर ते म्हणतील ना. आजही त्या मिलिंद महाविद्यालयातले विद्यार्थी म्हणतात, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मोठमोठे अधिकारी आहेत, ते म्हणतात साहेब आम्ही मिलिंद कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. म्हणून त्या कॉलेजला देताना मला आताही वाटतं की मी कमी दिलेलं आहे. आणखीन देईल. मंत्रिमंडळामध्ये असं नसतं सँक्शन होणं म्हणजे मी सही केली म्हणजे सँक्शन झालं असं नाही. हे कॅबिनेट पुढे जावं लागतं. कॅबिनेट पुढे प्रस्ताव यावा लागतो. त्याच्यामध्ये बसलेले सर्व मंत्रीगण असतात, उपमुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री असतात. त्यांनी सर्वांनी त्याला मान्य करावं लागतं, तेव्हा त्याला मान्यता मिळते. ती मान्यता घेतल्यानंतर आपण घोषणा केली. म्हणून 500 कोटी आता हे तुमच्या हक्काचे आहेत. फक्त एक मला दुःख आहे, तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात म्हणून तुमच्याशी मला संवाद यासाठी साधायचा आहे. मला ह्याच्यातून माझं नेतृत्व पुढे आणायचं नाहीये, मला नेता व्हायचं नाही. तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या पदावर आहे, मला त्यात समाधान आहे. मला फक्त एक दुःख आहे, हे जे आणलंय ना ते एवढ्या कष्टाने आणलेले, आपसात भांडून त्याची वाट लावू नका, एवढी तुम्हाला विनंती. हा याचा का तो त्याचा, तो याचा त्याचा, हे करत बसण्यापेक्षा काय नेमकं आपल्याला उभं करायचं याच्याकडे लक्ष द्या. नसतं आयुष्यामध्ये नंतर दुसऱ्यांदा कधीच असं होणार नाही आणि कोणी तुम्हाला देणार सुद्धा नाही. ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्या. मला तुमच्या हातात हात घेऊन पुढे जायचंय. तुमची साथ मला हवी हे चांगल्या कामासाठी. मला नांदेडमध्ये येऊन काय राजकारण करायचं? मी फक्त एवढं एक जाणणारा माणूस आहे की मी आज नांदेडमध्ये आलोय, एवढे लोक बसलेले आहेत. मी असा विचार करत नाही की आपल्याला सत्कार चालू आहे, हे चालू आहे, ते नाही करत. मी हा विचार करतो एवढे लोक बसलेले आहेत. कधी मी आयुष्यात विचारही केला नव्हता ह्या लोकांना मी भेटेल म्हणून. हे लोक कधी मला भेटतील आयुष्यात विचारही केला नव्हता. उद्या माझा दिवस कसा जाईल मला नाही माहिती. उद्या मी राहील का नाही राहील मला नाही माहिती. परंतु या नांदेडमध्ये आल्यानंतर हे जे काही 1000-2000 लोक होते यांच्याशी संवाद साधण्याची जी काही ताकद मला मिळाली. एक नातं तुमचं माझं जोडलं गेलेलं आहे. हे नातं खऱ्या नात्यापेक्षाही घट्ट नातं असलं पाहिजे हे मानणारा मी. आता ही तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला मी कुटुंब मानतोय, तुमची जबाबदारी आहे. हे काम करताना तुमच्या लोकांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. नाही तर ते आपल्याकडे भाऊ लग्न करणं मग हो तुझ बायको असं नका करू. हे करायचं तुमच्यासाठी ना. अहो आपली पिढी जाईल याच्यात अर्धे बसलेले जे लोक आहेत त्यांची तर पिढ्या गेलेल्या आहेत. बरं येणारी जी पिढी आहे त्या पिढीला कळायला पाहिजे की आपल्यासाठी काय वाढवून ठेवलंय, आपल्यासाठी काय केलं या लोकांनी.
हे समजण्यासाठी हे आपण तयारी केली पाहिजे. मी तुमच्यावर उपकार करत नाही, तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही. हे माझं नव्हतं जे मी तुम्हाला दिलं, जे तुमचं बी नव्हतं जे तुम्ही माझ्याकडून घेताय. हा समाजाला दिलेला एक वेगळा आपण पॅटर्न आहे, यासाठी की ही आठवण. अरे बाबासाहेबांच्या ऋणातून तुम्ही कधी मुक्त होऊ शकाल का? कितीही मोठे झाले तुम्ही, किती धनदौलत तुमच्याकडे येऊ द्या, किती तुम्ही विद्वान होऊ द्या, अरे ते विद्वान झाले तर त्यांच्याच मुळे झाले, नाही तर तुम्हाला कोण विचारत होतं विद्वानाला? हे पुस्तक काय लिहिलं तर माणसाला असं वाटतं की बाबा बापरे माझ्यासारखा माणूसच नाही, लेखकच नाही. आता कधी बाबासाहेबांची पुस्तकं तर पहा ना, हजारो पुस्तक, हजारो विषय. कधी 14 एप्रिलला 6 डिसेंबरला पहा, हजारो लोकांचे स्टॉल लागतात. रोज एक जण बाबासाहेबांवर लिहितो, असे शेकडो लोक बाबासाहेबांवर रोज आजही चिंतन मनन करतात, पुस्तक लिहितात बाबासाहेबांच्या आठवणीचं. ज्यांना जसा बाबासाहेब कळाला तसं त्यांनी लिहिलेलं आहे. किती पुस्तकं असतात? कधी विचार केला? एक माणूस लाखो पुस्तकाची निर्मिती गेल्यानंतर त्याच्या नावावर होते. एकमेव जगातला एकमेव नेता असा आहे जो बाबासाहेब आंबेडकर. आपण काय करतो? आपण काही करू शकत नाही. कमीत कमी एक थोडासा मुंगी म्हणून का होईना एक छोटासा सहभाग तर आपला असला पाहिजे. म्हणून आज हे जे 500 कोटी रुपये दिलेत हे फक्त ही चुनक आहे साथ देण्याची. मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो. मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मी जेव्हा हा प्रस्ताव मांडला त्या टायमाला अशी शंका लोकांनी उपस्थित केली, बांधकाम होईल ना चालू? अहो ज्या प्रिमायसेस मध्ये मी आणलंय त्यांना म्हणलं मी 500 कोटी रुपये दिले, काय करणार आहात? काय माहिती हो, 500 कोटी तर दिलेत, हाय काही प्लॅन? तोही आम्हाला तयार करावा लागला. आम्ही तयार करून ते सर्व मंजूर करून घेतले. तर असं नाही मिळत तुम्हाला किती पाहिजे, 500 पाहिजे घेऊन टाक, तुला किती पाहिजे 200 घेऊन टाक, असे सँक्शन नसतं. तो सगळा डीपीआर करावा लागतो. जे या ठिकाणी मान्यावर बसले त्यांना माहिती याची कल्पना. सहजासहजी होतं काय? कुणालाच माहित नव्हतं का आम्ही काय प्लॅन चालू आहे आमचा. म्हणून त्यासाठी सर्वांनी साथ दिली हे महत्वाचं होतं. म्हणून तुम्हाला सांगतो बांधवांनो, माझा हा सत्कार नाहीये, मी याला सत्कार मानतच नाहीये. मला ही मिळालेली संधी ही संधी फक्त पैसे दिल्यानंतर सुद्धा माझा जो सत्कार होतो ना त्या टायमाला मी हाच विचार करत असतो, अरे संजय तू बाबासाहेबाची जी काही शान होती त्याच्यामध्ये थोडस आणखीन थोडीशी वाढ करायचा प्रयत्न केला. रे खरं धन्य, त्यांनी तुमचा सत्कार केला. ही भावना माझ्या मनामध्ये आहे. तुम्ही सर्वजण हुशार आहात, चांगले आहात, समजदार आहात. नसता मग जे चाललंय ते चाललंय. अण्णाभाऊ साठेसाठी त्यांचं गाव आहे माटेगाव, वाटेगाव. मी तिथे गेलो, तुम्ही पाहिलं असेल ते फिल्म. 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस साहित्यरत्न होतो. आजही त्याचं घर पाहिलं तर तसंच आहे. 45 कोटी रुपये दिले. 45 कोटी रुपये अण्णाभाऊ साठेचा आता 1 वर्षभरामध्ये त्याचं एक नाव लौकिक तुम्हाला पाहायला मिळेल. मी हे सर्व तुमच्यासाठी का सांगतोय? मला तुमच्याशी चर्चा करायची होती, मला तुमच्याशी गप्पा मारायचं होतं. हे भाषण नाहीये. भाषण करायला आम्हाला स्टेज वेगळं आहे ना, आम्ही आहेच ना तिथं. नाही मिळालं तर आमचं कल्याणकर आहे आमच्या बरोबर. तो त्याच्या आठवणी सांगत होता, पण सांगता सांगता आखडला. जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ. आम्ही गट्टे खाल्लेले लोक. माझी 3री वेळ होती, याची पहिली वेळ. मायला चुकून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले.
मतदारसंघात गेलं तर काय होईल, जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल, मायला आलेली संधी आता गेली, जेवतच नव्हता. मग त्याला सांगतो, अरे बालाजी खा रे बाबा. नाही सर. अरे बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली, आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे, तू पहिल्यांदा आलास निवडून, आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय, तू खा रे बाबा. नाही सर. अरे तू नाही जेवला तर तसा मरशील, खाऊन तर मर. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारते. आता आम्हाला संख्या मोजायची पडली, ह्याची उडी खायची पडली. एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातच नसतो आलो, तर आमची बी आमदारकी रद्द. मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं. हा तिकडे जरी पाऊल टाकलं, अलर्ट होऊन. नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती, कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात, तो असला पाहिजे. त्याला सांगितलं, कल्याणकर आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय, उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वॉशआउट होऊन जाऊ, तू नवीन आहे, तुला कोणी माफ करून टाकतील. परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं. आज कल्याणकरने जे कामं केले, याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, 5 आमदार झाले असतील, मतदारसंघामध्ये काम केले की नाही जास्त. आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला, सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला. सत्य आहे की नाही? दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला, आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा. एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे. बाजूला तो बाबूराव, त्याचं गाणंच फेमस होतं. बाबूराव आला. महाराष्ट्रामध्ये आमचे काम नाव कमी, बाबूरावचं नाव जास्त. नशीब कसं असत, खासदारकी लढवली, चुकून पडला, त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं, बरोबर पठ्ठ्या आमदारकीला वरायला निवडून आला की नाही आला. राजकारण कळायला जसं टाइम लागतो, त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही. तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्द कळणार नाही, त्याची जखमेचा त्रास काय असो तो कळणार नाही. आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागोजागी ठेचा खाल्लेले आहेत. त्या ठेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले. त्या बाबासाहेबांनी आपल्याला, माझ्या समाजाला पुढं आयुष्यामध्ये ठेस लागू नये याची तरतूद केली रे. म्हणून त्या बाबासाहेबांसाठी काही पण, ही भावना प्रत्येकाची. मी यासाठी सांगितलं, कधी वसा आपल्याला राजकारणाचं मिळेल असं कधी कल्पना आपण केली असेल नसेल मला माहिती, परंतु जी संधी मिळाली ती मार्गाला लावायचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक गोष्टी सांगता येतील. संजय शिरसाट आज तुमच्या समोर उभा आहे, प्रवाहाच्या विरोधात पावलेला माणूस आहे. कुणाच्या दयेवर मी मोठा झालेला नाहीये, कामाने मी मोठा झालो. निश्चित मला काही लोकांचे आशीर्वाद मिळाले, ते मी नाकारत नाही. दया नसावी, तुमचं काम तुम्हाला नाव तुमचं झालं पाहिजे. महाराष्ट्रात नाव कुठं 2.5 वर्ष कुणाचं नाव चाललं, एक तो दुसरा बिचारा आमचा मित्र आजारी आहे, आणि दुसरा मी. सकाळी टीव्हीवर तुम्ही पाहत होते
काही लोक म्हणजे चांगला बोलतो आणि काही लोक काय बोलत होते मला माहिती आहे, पण मी कशाला बोलू. रोज सकाळी 10 वाजले का आमची सगळ्याचे स्पर्धा चालू राहायची. लढायची ताकद ठेवा. तुम्हाला सांगतो तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असली पाहिजे. आपल्याला लढता आलं पाहिजे, रडणाऱ्याचीच नाही. शिवसेना प्रमुख आम्हाला ते सांगायचे, लढा. आता बाकी लाचार आहेत ते भाग वेगळा, पण लढा म्हणणारा शिवसेना प्रमुख आणि त्याचे शिवसैनिक आम्ही. म्हणून आज ही हिमतीने पुढे गेलो. कधी आयुष्यामध्ये नगरसेवक होईल का असं वाटलं नव्हतं. राज्याचा मंत्री झालो ना. आता आणखीन काय पाहिजे साहेब? आहे सगळं काही आहे. ते लोकांच्या आशीर्वादामुळे हे विसरता कामा नाही. तुमच्याकडे जे मिळतं, तुम्हाला जे मान सन्मान मिळतो तो लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. लोकशाही त्यालाच म्हणतात ना. आणि त्या लोकशाहीची बीज रोवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून हे सगळं चाललंय. आजही काही किती मोर्चे निघतात, किती आंदोलन होतात, काही होतं. जेव्हा थकतात लोक, राजकीय लोक सुद्धा, मग अखेरला काय पर्याय काय असतो? याचा सर्वांचा निर्णय कोर्ट देईल. कोर्ट देईल म्हणजे काय देईल? घटनेमध्ये जे काही आहे त्या घटनेनुसार तुम्हाला न्याय मिळेल. अखेरला सगळ्याला त्या बाबासाहेबाच्या कोर्टात जावं लागतं, त्या घटनेचं अवलंब करावा लागतो, तेव्हा न्याय मिळतो. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये, पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात तुम्हाला मी कधी भेटेल ना भेटेल भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही माझा सत्कार ठेवला. कुणाच्या ना कुणाचे हे फुलं आणायला, इतर कार्यक्रम घ्यायला, पत्रिका छापायला, पदरचा 1 रुपया तरी गेला असेल ना, ते माझ्यावर असलेलं कर्ज आहे. तुम्ही माझ्यासाठी आणलेला हार हा माझ्यावर झालेला कर्ज आहे. आयुष्यामध्ये संजय शिरसाट कर्ज ठेवतो तो प्रेमाचंच, परंतु आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल या सगळ्याचा मी चुकता हिसाब करेल. असं काही काम करून दाखवेल की समाजाने मला बोललो पाहिजे की सगळे. बाबूरावने माझ्याकडे एक प्रस्ताव दिला 14 एकर जागेचा. त्या बदंत टेकडी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर सविताताई आंबेडकर माईसाहेब त्यांच्या अस्थी सुद्धा तिथं होत्या. हा इतिहास आहे. त्यालाही पैसे मिळतील. बाबूराव, आपल्याकडे पैशाची कमी नाहीये, हा महाराष्ट्र जाणतो. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे पैसे कमी आहेत का? देण्याची दानत आहे. ही दानत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. त्यांनी लाखो बहिणीला पैसे दिले. आजही पैसे त्यांच्या खात्यात जातात. गरिबाला कळतं त्या 1,500चं महत्व काय. दानत असलेला नेता जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतो त्या टायमाला मग चिंता नाही. म्हणून सामाजिक न्याय खात्याकडे सगळ्यांचे डोळे असतात. परंतु अखेरला संजय शिरसाट आहे. तो जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत ऐकतो, नाही तर आपण बी कुणाला मोजत नाही. आपल्याला काय करायचं? जिथपर्यंत चलेगी. गाजराची पुंगी वाजली तो पण वाजली, ना तर मोडून खाल्ली. परवा दिवशी एका ठिकाणी बोललो मी, आता बस झालं 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता असं वाटतं थांबलं पाहिजे. ब्रेकिंग न्यूज, संजय शिरसाट निवृत्तीचं वेध. आता तुम्हाला मला पाहिल्यानंतर वाटत नसेल की यांनी निवृत्त व्हावं, परंतु एखादा माणूस बोलल्यानंतर सुद्धा त्याची बातमी जेव्हा हेडलाईन होती त्या टायमाला त्याचं महत्व महाराष्ट्र जाणतो असं मी मानणार आहे पाहिजे. आणि मी निश्चितच निवृत्त होणार आहे, परंतु तो वेळ काळ जरूर येईल. आणखीन 4 वर्षे आताच कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जे मला करता येईल ते मी करेल. तुम्ही सर्व बांधव या ठिकाणी आलेत, तुमच्या समितीचं, तुमच्या सर्व माणसांचं, सर्वांनी ज्यांनी हा कार्यक्रम घडवला त्यांचं मी मनापासून आभार यासाठी मानतो. तुम्ही एक परिवर्तनाची दिशा देण्याचं काम आता करतायत. लोकांनी तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. समाजाने आजही तो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला ज्यांनी झुलवलं त्याला आपण झुलवलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला साथ दिली
त्याच्याबरोबर खांद्याला खांद्याला लावून चाललं पाहिजे, हे नक्की ठेवा, लक्षात ठेवा. नसता जो कोणी एखादा देईल त्याला लात मारू आणि जो लात मारतो त्याच्या आपण जाऊन पाया पडू, हे तर आपल्याकडून होणार नाही. ही खुणगाट मनाशी बांधा. बाबासाहेबांचे असलेले विचार असतील किंवा इतर लोकांचे जे आपण महापुरुषांचे विचार आहेत त्या विचाराचं फार मोठं काही करू शकत नाही. त्यांचे थोडेसे विचार आपण अंगीकृत केले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्याला समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी शक्ती मिळेल, एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकाचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.